महाराज की जय. बाबडी बाबडी तू आली होती काय करीत होती मग बाप्पा करायला आणू म्हणा मी. चला आताच पारायण झालंय आणि आज आमचा दादू पण आला होता बाप्पा करायला. का ना हाय गुड आफ्टरनून. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज काय मी सकाळी एवढं ब्लॉग शूट नव्हतं केला, थोडं काढलं होतं. मी तर काय एवढं बोलले नव्हते त्याच्यात. तर म्हटलं आत्ता सुरू करू. पारायणवरून आलो आणि आता सगळ्यांचे जेवण वगैरे झाले. सगळ्यांचे म्हणजे आम्ही नाही जेवलो कारण आम्ही नाश्ता केला होता, त्यामुळे आता आम्हाला काही भूक नाही आहे. कानाचं झालं, मग कानाच्या पप्पांचं झालं आणि आता कानाच्या काकांना जेवण करायचं आहे. कानाचे काका एवढ्यात लई लेट जेवू राहिले, सकाळी जेवतीच नाही. कावर तर म्हणे माझं डाएट वेगळंच चालू आहे, दुपारी लेट जेवायचं. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जेव्हा जेवायचं तेव्हा जेवा, पण त्यांचे जेवणाचे टाईम असे आहे ना. कानाचं झालं की मग कानाच्या पप्पांना जेवायचं राहतं, कानाच्या पप्पांचं झालं की मग काना म्हणजे आमचं थोडं आवरायला लागलं काही एक जण जेवायला तर परत थोडं आवरायला लागलं, परत दुसरे येते, परत थोडं आवरून बसलो का परत आता कानाची काका आली. तर आता त्यांना जेवायला देते. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी लय मोबाईल पाहते तुमच्या संग बोलत नाही. आता बोला ना, आता बोला. तुम्हाला ते पाहायचं कंटाळा आला म्हणून तुम्ही ठेवून दिलं. हे असं आहे, यांच्या संग टाइम स्पेंड करावं तर हे असं उलटं बोलत आहे आम्हाला. तू मोबाईल ठेवून दे, मी मामा पाहत म्हणजे द्या माझ्यावर येईल म्हणून ठेवला ना. मजाक केलं हो मी. तुम्हाला असं का वाटतं? आमची बहिण बाई कोणती गोष्ट लगेच सिरियसली घेतात. आता त्यांनी मोबाईल ठेवा, ते मोबाईल पाहतात ते, नंतर त्यांच्याच मनात काय आलं काय माहिती, जाऊ दे म्हणे मी मोबाईल ठेवून देतो आणि तुझ्यासोबत बोलतो. मी करतो म्हणे असं, पण तू नाही करीत म्हणे तसं. मग म्हटलं मी पण मोबाईल ठेवून देते. मला असं वाटतं नाही का, नवरा बायकोमध्ये नवरा जास्त समजून घेत राहतो. बायकोमध्ये नवरा इथं सिरियस विषय नाही चालू आहे एवढा. तुम्ही मी सगळ्यांना पाहतो आजूबाजू, आपलंच नाही म्हणत. दादा वहिनी, मम्मी पप्पा, तात्या ताई, सगळ्यांना पाहतो. ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट दिसते, बायका जास्त समजून घ्या. नाही पुरुष बायकोच्या बाजूने सॉफ्ट विचार करतो आणि थोडा बॅक सीट घेतो. आणि बायको ती बॅक सीट घेण्याला इतकं फेमिलियर होऊन जाते, तिला कधी कधी जर नवऱ्याने बॅक सीट नाही तिला बस एवढं काहीच नाही असं बोलायचं. असं काही नाही बॅक सीट मी तरी नाही मानत. सत्य आहे. जे पण पुरुष हे ब्लॉग पाहत असतात ना, ते ॲग्री करतील आणि ते कमेंट गाईज तुम्ही कमेंट करा की असं खरंच आहे का की काय हो, वाईफला बॅक सीटला ठेवून तिला सॉफ्ट कॉर्नर दिला जातो. बॅक सीटला ठेवून नाही, आता एखादा मुद्दा तेच. हा म्हणजे मग तिला लई पुरुष समजून घ्यायचं असं. पुरुष माघारी घेतो, समजून घेतो. बायको नाही समजून घेत. नाही घेत. नाही, सगळे कमेंट करा बायको समजून घेते की नवरा समजून घेते. बायको कशी राहते सांगतो. माझी बायको नाही म्हणत आहे बरं, हे इन जनरल सगळ्या बायकांविषयी बोलतोय. काय म्हणली? एखादी म्हणजे मी जेवढं ऑब्झर्वेशन केलं त्याच्यानुसार, ते शंकराच्या पिंडीवर कसं पाणी पडतं थेंब 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 तसं राहतं. तशा बाहेर त्यांचं एखादी गोष्ट सोडून देते, पण कंटिन्यू त्या गोष्टीवरून असं टॉर्चर करत बिना मारीत राहतो. थेंब 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 असं पार नवऱ्याच्या डोक्याचा भुगा करते. हा मग नवऱ्याला साधे बोळे जशी बायकांची आरतीच करते रोज तसं राहत. बिचारा ऐकून घेईल तेवढ्या पुरतं, तेवढं बोल, प्रत्येक जण सॉरी म्हणून घेईल, माघार घेईल, विषय कट करून टाकील, पुढे निघून जाईल. मला काय वाटतं, प्रत्येक जण प्रत्येकाच्या ठिकाणी त्याला स्वतःला बरोबर वाटतं. मला मी बरोबर वाटत असेल, त्यांना ते बरोबर वाटत असेल. त्याच्यामुळे असं नाही की नवरा समजून घेतो बायकोच समजून घेते, हे मला तरी नाही वाटत. कारण प्रत्येक जण स्वतःला बरोबरच समजतो. त्यामुळं या सगळ्या विषयावर माझा शेवटचा मुद्दा हाच आहे की माझा झेंडा मोठा नाही, प्रत्येक जण स्वतःला बरोबरच समजतो. त्यामुळे तुम्ही पण स्वतःला बरोबरच समजत असणार आहे, किंवा मी पण मला बरोबर समजते. सो
याचा आपण इथेच एंड करू. एवढे 2 शब्द संपून माझं भाषण संपत आहे. जय हिंद. हमारा नेता कैसा हो? सुनील भाई जैसा हो. आता इथं तरी म्हणले अहो क्या लगेच शो हे पण एक गोष्ट लढेल तुम्ही जसे हिशोबच देते. एक गोष्ट आम्ही लगेच हिशोब आणि यादी एक दिवसाची नाही राहत. 25-30 वर्ष पुराणी यादी बी येते. आपलं लग्न होऊनच 2 वर्ष झाली, ते बी अजून पूर्ण नाही झाली. जनरल मुद्द्याला आपल्या लग्नात घुसू नको. 25-30 वर्षांची गरज नव्हती ना काढायची. आपण एकत्र येऊनच 2 वर्ष नाही झाले अजून पूर्ण. मग 25-30 वर्ष हे उदाहरण आहे. मला सांगायचं जुन्या काय, गोष्टी काढणं हे हे सांगायचं. उदाहरण काही असं बंद कर तू गपची बाबाला बोकी दे. हारले तुम्ही असं अर्थ. जिथं माणूस हारतो तिथं माणूस चिडतो. माणूस दगडावर डोकं आपटून किती वेळ आपटेल दगडावर डोकं? असं काहीच नाही. असं आता हारल्यावर कोणी काही बी बोलत राहतं, एवढं काय. जाऊ द्या, हारले हे मान्य करा तुम्ही. मान्यता आहेच. हा मान्य आहे ना, मग बस झालं. आम्ही तुमची म्हैस मोठी, आमची मोठीच आहे. आमची माघार. हा हेच मी सांगतोय. नवरा कॉन्फ्लिक्ट अवॉइड करतो, माघार घेऊन टाकतो. तू जिंकली, तुझी म्हैस मोठी, तुझा झेंडा मोठा, तू मोठी, माघार. मी मोठी बळेच असं मी हे म्हटले काहीच. हे प्रत्येक पुरुष करतो. लिहून घे बाय. जेवढे मी पाहिलेलं आहे ना आतापर्यंत, माझ्या आयुष्यातले जेवढे पण ओळखीचे लोक आहेत सगळ्यांमध्ये हीच गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगते काय, तुम्हाला तुम्ही बरोबरच वाटणार आहे ना, म्हणून तुम्ही तेच करणार आहे. त्यामुळं म्हणल्याप्रमाणे माझं भाषण संपलं. घ्या जेवण करून, जाऊ दे पटापटा, आराम करायचंय. बाबडी काय करती? ए बाबडी दे 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 इकडं. हा काय रे? मान खायचा का तुला? आणि मला हे बनव. शेवयांचा मॅगी. शेवयांचा मॅगी? हो, शेवयांचा मॅगी. ते नाही का कोणता पिक्चर, अशी ही बनवा बनवी, हा माझा बायको पार्वती, तसं शेवयांचा मॅगी. कानांचा काका, कानांचा काका. चला, आम्हाला बनवायचंय शेवयांचा मॅगी, कारण दादांना लागली भूक, त्यामुळे शेवयांचा मॅगी बनवायचा. होय, मी आली. बाय. चल चल. लगेच हो यायचं तुला. चल. गाईज, आमच्या ओट्याची अवस्था बघू शकता. आणि याचे सगळे सर्व आहे आमची चिकू महाराज. कारण आम्ही रोज वाटत होतो, ते रोज इथे येऊन मस्त रांगोळी काढते चिखलाची. कुठेतरी चिखलात आंघोळ करून येते आणि मस्त रांगोळी काढते. हॅट्स ऑफ आहे त्यांना. दोघांचे प्रेमाचे मुमेंट्स बघू शकता गाईज. पहा तुम इकडं असन ती कालची पुढे. म्हणजे बा किती तुमचं काम सोपं करतं ते. नाही तर आमची पा तिथे जाऊन बसले. ही काय अहो, ही काय गोड बुंदी टाकू? नाही तीच झालेलं आहे ताक तयार. बघ बरं टेस्ट करून पाहिजे कसं आहे. करावं. पिंच ऑफ सॉल्ट ते कर. घ्या पिंच ऑफ सॉल्ट. दादा हो थांबा, हो थांबा, ते खराब झालं तर म्हणून तुम्ही बनवलं बरं का. नाही बुंदीचा भुगा केला असा ना तुम्ही. एवढं हळू काय काय त्याला काही होतं का? बघ बरं ट्राय बघू बरं कसं झालंय. साखर ग नाही गुळ आहे. नाही पानसट मी दररोज किती वाढली. पहिल्यांदा पिलो मी असं. नाही छान झालंय माझ्या घरी. छान झालंय. त्यांनी एवढं कष्टाने बनवलं माहिती का. मला म्हणे तू हात सुद्धा लावू नको म्हणे, खराब झालं तर तूच बनवलं सांग.
काय हो हसत आहे का माय भावाला. नाही हो, हसत नाही, पण छान बोलतो. सवय नाही ना तसं प्यायची, आपल्याला साखर साखर. प्यायची सवय. साखर कारखान्याचे मालक त्याच्यामुळे आम्हाला असं काही चालत नाही. कारखाना आमच्या बाबांचा. आमच्या पप्पांचाच कारखाना असल्यामुळे आम्ही. काका चालले येवल्याला. मग म्हटलं आम्हाला चक्कर तर पाहिजेच ना. तुम्ही कुठं जा पण आम्हाला इथपर्यंत चक्कर नाही, म्हणून आम्ही चक्कर मारायसाठी आलो. हे दादू, हे दादू, इग्नोर करते साहेब. खा ना पा. बाजार चेक करतोय. उद्या आमचा नाश्ता आहे मंदिरावर पारायणवाल्यांना. तर काका बाजार आणायला गेले होते तोच. आणि काना चेक करतोय काकानी सगळं बरोबर आणलं की नाही. ऐ हो माग बस झालं चेक करून. चला पाहिलं ना सगळं व्यवस्थित आहे ना. का रे का ना आहे ना सगळं व्यवस्थित. हा हा हाय हाय चालेल सर का. अगं काकी थांब. बास 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 आता बास बास दादू. बाबडी जेवण करायचं तुला. बबडीला सगळं खाली दिसत ना त्याला तिथंच ओढायचंय सगळं.